4-5 मृत्यू झालेले आहेत. त्यातून नगरसेवक, आमदार, महापौर सगळेच त्रस्त आहेत. त्यांचं म्हणणं की आमचं गुन्हा एकच नाही. त्यामुळे मी त्या संदर्भामध्ये बोललो की लोकप्रतिनिधींना जे आहे विश्वासात घेऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही अडचणी असतील रस्त्याच्या वगैरेच्या त्या आपण सोडवायला पाहिजेत. तुम्ही तुमचं म्हणणं नेमकं कुणापर्यंत मांडले, म्हणजे तुमच्या पक्षाचे प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत त्यांच्यापर्यंत गेलेला आहात की राज्य? मी काही म्हणणं मांडणार नाही. मी फक्त खड्ड्यांकडे जे आहे त्यांचं खड्ड्याच्या संदर्भामध्ये म्हणणं मांडलेलं आहे. विजय वडेट्टीवार आजपासून खरं तर आहे ते ओबीसी मंडल यात्रा आहे ते सुरू करतात. कसं बघतात? कारण की गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न ओबीसीचा वारंवार पुढे येताना पाहायला मिळतो. ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी, लोकसंख्येच्या प्रमाणात असं आहे की ओबीसी जनगणना व्हावी इथं आमची सुद्धा मागणी आहे. म्हणजे महात्मा फुले समता परिषद आम्ही 1991 पासून ही मागणी करतो आहोत आणि मोदी साहेबांनी पण ते कबूल केलं की आम्ही ही जातगणना जी आहे ओबीसीसाठी करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये ते काम होणार आहे. परंतु एक सामाजिक काम म्हणून सतत जे आहे विरोधी पक्ष नेते असतील किंवा इतर आहे त्यांचं काम आहे की या गोष्टीला जे आहे उजाळा देणं आणि ही गोष्ट जी आहे राज्यकर्त्यांच्या समोर आणणं, लोकांच्या समोर आणणं. माझा काय त्याला विरोध नाही, परंतु ते काम होणार असं प्रधानमंत्री महोदयांनी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः मंडल यात्रेला तुमचं समर्थन आहे का? तुम्ही स्वतः सहभागी व्हाल का जर तुम्हाला निमंत्रण आलं तर? हे मला काही निमंत्रण जर झालं तर या हायपोथेटिकल प्रश्नांना मी नाही उत्तर देऊ शकत. पण दुसरा एक वेगळा प्रश्न होता, नाशिकचे पालकमंत्री म्हणून तुमची नियुक्ती करावी अशी राष्ट्रवादीकडून ते झालं. ते बोर्ड मी ज्यांनी ते बोर्ड लावले त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ते बोर्ड ताबडतोब काढायला सांगितले. सातत्याने हा वाद समोर येतो, म्हणजे नाही काही वाद बीत नाही. ते वाद तुम्ही वाढवता, आमच्याकडे काही वाद नाही. मग कोण मग म्हणाला तुम्हाला सांग कधी वाद झाला याच्यावर? नियुक्ती का थांबली मग पालकमंत्री? ते मला काही माहीत नाही. साहेब, आंतरधर्मीय जो विधेयक आहे, कायदा आहे तो राज्यात आता सुरू झालेला आहे. तर धर्मस्वातंत्र्य कायदा, धर्मीय विवाह धर्मस्वातंत्र्य विधेयक जे आहे ते मंजूर झालं होतं आणि तो कायदा ते इम्प्लिमेंट अंमलबजावणी त्याची होतीये. या कायद्याला प्रकाश आंबेडकरांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की आईचा धर्म लागू होणं हे रास्त नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक सामाजिक यातला तणाव जो आहे धार्मिक तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि याबाबत हायकोर्टात जाऊ पाहतायत अनेक जण. तुमचं काय मत आहे सगळ्या पूर्ण कायद्यासंदर्भात? नाही, मी हा पूर्णपणे काय तो कायदा वाचलेला नाही. वर्तमानपत्रात म्हणून आलं तेवढं मी वाचलेलं नक्की, परंतु हे मत असू शकतं. नाहीतरी आता आम्हाला सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं ना की आईचं नाव, वडिलांचं नाव म्हणजे हे सगळे मंत्र्यांच्या बोर्डवर आपण तसं पाहतो आहोत. तर ती मागणी पुढे येऊ शकते, परंतु पुढे मग संसद जे आहेत आणि नाहीतर आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जाऊन त्याच्यामध्ये योग्य ते निर्णय होईल. याच्यामध्येच फक्त जोडून विचारतो की नवीन कायद्याने जी तरतूद केलेली आहे की धर्मांतर केलं जातं महिलांचं, भाजपने आरोप केलेले होते, मोठ्या प्रमाणात धर्मांतर होते महिलांचं, लव्ह जिहादचा आरोप केला होता. त्यामुळे आईचा जो धर्म आहे तो पाल्याला लावण्यात यावा, याला आता आंबेडकर विरोध करतायत. तर आपली भूमिका काय की आईचा धर्म लावणं योग्य असं आहे ना की हे जे केलेलं आहे, हे जे करता आहे त्या फोरमवर बोलायला पाहिजे ना. कारण मी जर या खुर्चीत बसलो असेल मंत्री म्हणून तर मी किती बाहेर असं बोलू शकतो या गोष्टीवर, माझं स्वतंत्र मत मांडू शकतो. जो फोरम असेल हे कायदा बनवणार तिथे